अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। मारेगाव तालुक्याचे राजकीय क्षेत्रातील नेते माननीय श्री नरेंद्र पाटील ठाकरे यांच्या 73वा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न। नरेंद्र पाटील ठाकरे यांनी राजकीय जीवनात मारेगाव तालुक्यातीलच नव्हे तर यवतमाळ जिल्ह्यात विविध अनेक पद भूषविली आहे। त्यांनी 54 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत नेते, पदाधिकारी तसेच सर्वसामान्य कार्यकर्ता यांना सन्मानाची वागणूक दिली। त्यांनी अनेक शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब जनतेचे सदैव काम करून घेण्यासाठी तत्पर राहून काम करून दिले। या अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रमाला नानाजी खंडाळकर, ज्येष्ठ नेते संजय खाडे, सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, वंदनाताई आवारी, जिल्हाध्यक्ष यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस कमिटी, विजय मुकेवार, माजी नगराध्यक्ष वनी, सुनंदाताई नरेंद्र ठाकरे, वसंत आसुटकर, अध्यक्ष मारेगाव तालुका काँग्रेस कमिटी, मारुती गौरकर, राकेश खुराना, पुरुषोत्तम आवारी, गजानन खापणे, गौरीशंकर खुराना, आकाश बत्की, अशोक धोबे व मारेगाव तालुक्यातील व यवतमाळ जिल्हा काँग्रेस इतर पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते। विदर्भ उपसंपादक विनोद भावरेसह यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रमेश आसुटकर। सन्माननीय माझे मित्र संजीव खाडे, त्याचप्रमाणे या कार्यक्रमात उपस्थित असलेले आमचे मित्र पुरुषोत्तमजी आवारी, प्रशांतराव गोळकार, विवेकभाऊ घोडे, वासेकरजी, त्याचप्रमाणे आमच्या मालेगावचे संचालक सन्माननीय धोबे साहेब, त्याचप्रमाणे खापणे साहेब, त्याचप्रमाणे धानोरकर साहेब आणि उपस्थित असलेले आमचे मित्र राकेश बाबू खुराना, त्याचप्रमाणे माझे मित्र तथा मार्गदर्शक सन्माननीय विजू मुकेवार, त्याचप्रमाणे या मंचावर उपस्थित असलेले आमचे सन्माननीय शंकररावजी मळावी, त्याचप्रमाणे या मारेगाव तालुक्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष सन्माननीय वसंतरावजी आसुटकर, त्याचप्रमाणे मारेगाव तालुक्याचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी अध्यक्ष सन्माननीय गौरकर, या कार्यक्रमाची जबाबदारी घेणारे सन्माननीय प्रशिक्षण बाजार समितीचे संचालक, प्रशिक्षण बाजार समितीचे सन्माननीय अध्यक्ष तथा त्यांचे संचालक यादवराव काळे, त्याचप्रमाणे आमचे खडसे पाटील, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाबद्दल आपण सर्व खेड्यापाड्यातून आलेले माझे चाहते, माझ्यावर प्रेम करणारे बंधू आणि भगिनी, आजच्या कार्यक्रम प्रसंगी आपल्या जिल्ह्याच्या महिला काँग्रेस अध्यक्षा सन्माननीय वंदनाताई आवारी, त्याचप्रमाणे या मंचावर असलेले सर्व नेते मंडळी, आमचे मित्र विलासरावजी वासाळे, त्याचप्रमाणे असंख्य चाहते मंडळी, मित्रांनो, मला आता बरेचसे नाव घेता येणार नाही तरी मी माफी मागतो। आज सोहळा साजरा करण्याचं आपल्या काही कार्यकर्त्यांनी, माझ्या मित्रांनी मला सांगितलं, म्हटलं आता आपल्याला 53 वर्ष झाले, आता 52 वर्षापर्यंत आपण केला, आता करू नये, परंतु त्यांच्या आग्रहापोटी आमच्या मुंबईच्या मुलीच्या घरचा कार्यक्रम मी कॅन्सल केला आणि यांना मी या कार्यक्रमाला हजर राहतो। परंतु मित्र, आपल्या लोकांच्या प्रेमापोटी मी जवळपास 52 वर्ष काम केलं, तुमच्या लोकांच्या माध्यमातून मी काम करू शकलो। माझ्या हाताने लहान मोठ्या गरीब सामान्य आदिवासी लोकांचे जे काही काम झाले, काही कारणास्तव नसून झाले, परंतु जास्तीत जास्त काम मी पंचायत समितीचा सदस्य असल्यापासून, ग्रामपंचायतचा मेंबर असल्यापासून काम करता, सोसायटीचा सदस्य ग्रामविकास कार्यालय सोसायटीचा सदस्य मी जवळपास 46 वर्ष होतो। मित्र, या माध्यमातून सामान्य लोकांची कामं माझ्या खूप झाले असं मला वाटते, पण ज्याचे कामं झाले त्याला माहीत आहे, ज्याचे नाही झाले त्याला काही माहीत नाही, असं साधारण माझ्या कामाचं असेल। मी कोणतेही काम केलं श्रेय कधी घेतलं नाही, मी एवढे पद जरी घेतले, एवढ्या पदावर काम केलं, सर्व तुमच्या प्रेमापोटी आणि तुमच्या सहकार्यापोटी झाले। आमचे ज्येष्ठ नेते नानाजी खंडाळकर,
स्वर्गीय देवळपाणी कापले माझे मित्र वामनराजे कासावा यांच्या पूर्ण ताकदीनुसार मी त्यांच्या सहकार्यामुळेच आपल्याला एवढं पदं मिळाले याचं श्रेय मी या सर्वांना देतो आणि हे काम करण्याचं श्रेय नाही त्यांना देतो तरी परंतु माझंही कर्तृत्व त्या मागे होतं म्हणून लोकांनी मला उचलून धरलं. आता माझे जुने नाते बरेचसे लोक मरण पावले आहेत त्यानंतर त्या लोकांनी मला जवळपास 10,000 वर्ष साथ दिली. आता मला फक्त मारुती पडेल पुणे महागाव हेच एक जिवंत साक्षीदार आहे जेणेकरून त्यांनी मला रेगी बळगावर सुद्धा माझ्यासाठी गणपतराव निळागी झाले, तुषारभाऊ सिद्धकर झाले, त्याचप्रमाणे चंद्र पाटील वाचाडे, विनायक पाटील वाचाडे बाकी या लोकांनी मला खूप मदत केली आणि आमचे मित्र रामदासराव भोटेकर, हरिभाऊजी चिपळे या लोकांनी रामदास गुडगे यांनी खूप मला मोठे करण्यात मदत केली आणि त्यांचे मी केव्हाही उपकार विसरू शकत नाही. या सर्व गोष्टी मला माझ्या घरून खूप स्वातंत्र्य होतं. माझी घरवाली सुनंदा ठाकरे तिचं खूप माझ्या उपकार होते आणि मला जे स्वातंत्र्य दिलं तिने जेव्हा आमची 4 नंबर 10 नंबर जेवू घालले मला कधी घरून उपाशी येऊ दिलं नाही. मी किती वाजता 7 वाजता जरी निघाल तरी मला स्वयंपाक करून आणि रात्री 12-1 वाजता गेलो तरी मला स्वयंपाक करून घेऊ घालते. एवढं तिचं माझ्यावर उपकार आहे आणि त्या तिच्या उपकारामुळे